वेलकम टू लोकसेवा स्पर्धा परीक्षा. लोकसेवा स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं स्वागत आहे. लेट्स मूव ऑन द क्वेश्चन. वेअर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ॲन्युअल मीटिंग इज हेल्ड. जागतिक आर्थिक मंच याची वार्षिक बैठक कुठे घेण्यात येत आहे? आन्सर इज दावोस, स्वित्झर्लंड. जागतिक आर्थिक मंचाची वार्षिक बैठक ही दावोस, स्वित्झर्लंड येथे आयोजित करण्यात आली आहे. हेडक्वार्टर ऑफ वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम इज ॲट कोलोग्नी. कोलोग्नी इज अ म्युनिसिपालिटी इन कॅन्टन ऑफ जिनेवा, स्वित्झर्लंड. कोलोग्नी ही एक नगरपालिका आहे जिनेवा राज्यातील स्वित्झर्लंड देशामध्ये. प्रेसिडेंट ऑफ वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम इज बोर्जे ब्रेंडेन. याचे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे अध्यक्ष बोर्जे ब्रेंडेन आहेत. इट वॉज फाउंडेड ऑन 24 जानेवारी 1971 बाय जर्मन इंजिनियर क्लाउस श्वॅब. ही जी संस्था आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम याची स्थापना 24 जानेवारी 1971ला जर्मन इंजिनियर क्लाउस श्वॅब यांनी केली आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मीटिंग ॲन्युअल मीटिंग शेड्यूल इज फ्रॉम 15 जानेवारी टू 19 जानेवारी 2024. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची जी वार्षिक बैठक आहे तिचा कालावधी 15 जानेवारी ते 19 जानेवारी असा आहे. दिस इज द 54th वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ॲन्युअल मीटिंग. ही 54वी आर्थिक मंच जागतिक आर्थिक मंचाची वार्षिक बैठक आहे. द इंडिया मेटिओरोलॉजिकल डिपार्टमेंट that is IMD celebrated its blank foundation day on January 15, 2024. जो भारतीय हवामान विभाग आहे त्याने आपला रिकामी जागा स्थापना दिवस 15 जानेवारी 2024 रोजी साजरा केला. द आन्सर इज 115th फाउंडेशन डे. उत्तर आहे 150वा स्थापना दिवस. The India Meteorological Department celebrated its 115th Foundation Day on January 15, 2024. The department comes under the Ministry of Earth Science. It was founded in 1875. The department is responsible for meteorological observations, weather forecasting, and seismology. Current Director General of इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट इज डॉक्टर मृत्युंजय मोहापात्रा. भारतीय हवामान विभाग यांनी 150वा स्थापना दिवस 15 जानेवारी 2024ला साजरा केला. हा विभाग भारताच्या पृथ्वी मंत्रालयाअंतर्गत येतो. याची स्थापना 1875मध्ये झाली. या विभागाचे काम आहे हवामानाचे निरीक्षण करणे, हवामानाचा अनुमान लावणे आणि भूकंपशास्त्राचा अभ्यास करणे. सध्याचे भारतीय हवामान विभागाचे महासंचालक आहेत डॉक्टर मृत्युंजय मोहापात्रा. हू इन्व्हेंटेड ट्रान्झिस्टर स्विच. ट्रान्झिस्टर स्विचचा शोध कोणी लावला? आन्सर इज जॉन बार्डिन, वॉल्टर ब्रेटेन अँड विल्यम शॉकली. उत्तर आहे जॉन बार्डिन, वॉल्टर ब्रेटेन आणि विल्यम शॉकली यांनी ट्रान्झिस्टर स्विचचा शोध लावला. जॉन बार्डिन, वॉल्टर ब्रेटेन अँड विल्यम शॉकली इन्व्हेंटेड द फर्स्ट वर्किंग ट्रान्झिस्टर्स ॲट बेल लॅब्स. बेल लॅब्स इज इन अमेरिका. द पॉईंट कॉन्टॅक्ट ट्रान्झिस्टर इन 1947. 1947मध्ये हा शोध त्यांनी लावला. बेल लॅब्स सायंटिस्ट जॉन बार्डिन, वॉल्टर ब्रेटेन अँड विल्यम शॉकली won the 1956 Nobel Prize in Physics for their invention of the transistor, a small semiconductor device that would change the world. बेल लॅबचे जे सायंटिस्ट होते जॉन बार्डिन, वॉल्टर ब्रेटेन अँड विल्यम शॉकली यांना 1956 साली भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला, ज्यांनी एका सेमीकंडक्टर म्हणजे अर्धवाहकाचा शोध लावला होता, ज्याला आपण ट्रान्झिस्टर स्विच म्हणून ओळखतो, आणि त्याने संपूर्ण जग बदलले. दिस इज द पिक्चर ऑफ जॉन बार्डिन, विल्यम शॉकली अँड वॉल्टर ब्रेटेन, द इन्व्हेंटर्स ऑफ ट्रान्झिस्टर.
You can see in the picture here, you can read the year 1948, because these three person invented transistor switch in 1947, but they announce or declare the invention of transistor switch in 1948. Which country has been selected for the first time to chair and host the 46th session of the UNESCO World Heritage Committee? कुठल्या देशाला पहिल्यांदा युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे 46व्या अधिवेशनाचे अध्यक्षपद मिळाले आहे? द कंट्री इज इंडिया. उत्तर आहे इंडिया. इंडिया हॅज बीन सिलेक्टेड फॉर द फर्स्ट टाइम टू चेअर अँड होस्ट द 46th सेशन ऑफ द युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटी. विशाल व्ही शर्मा, India's permanent representative to UNESCO, has given this information. The 46th session of the UNESCO World Heritage Committee will be held in New Delhi between 21 to 31 July 2024. भारताला पहिल्यांदाच 46व्या युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या 46व्या अधिवेशनाचे समितीचे अध्यक्षपद भारत भूषवणार आहे. विशाल व्ही शर्मा, जे भारताचे युनेस्कोमध्ये स्थायी सदस्य आहेत, त्यांनी ही माहिती दिली. आणि हे 46वे जे सेशन आहे युनेस्कोचे, ते 21 जुलै ते 31 जुलै दरम्यान न्यू दिल्ली येथे पार पडणार आहे. व्हॉट इज द नेम ऑफ असॉल्ट रायफल रिसेंटली लॉन्च बाय DRDO? DRDOने अलीकडेच प्रदर्शित केलेल्या असॉल्ट रायफलचे नाव काय आहे? ॲन्सर इज उग्रम. उत्तर आहे उग्रम, UGRAM. या असॉल्ट रायफलचे नाव उग्रम आहे. द उग्रम रायफल वॉज डेव्हलप ॲट द आर्ममेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट्स, दॅट इज ARDE, द DRDOज पुणे बेस्ड लॅबॉरेटरी. ARDE हे पुण्याची ARDE ही DRDOची पुण्यामध्ये स्थित प्रयोगशाळा आहे. DRDO की पुणे स्थित लैब आर्मामेंट रिसर्च एंड डेवलपमेंट इस्टेब्लिशमेंट मतलब ARDE. ARDE ने हैदराबाद की द्वीपा आर्मर इंडिया प्राइवेट लिमिटेड के सहयोग से 7.62 बाय 51 मिलीमीटर कैलिबर की एक अत्याधुनिक असॉल्ट राइफल विकसित की है. राइफल की प्रभावी रेंज 500 मीटर और इसका वजन 4 किलोग्राम से कम है. The range of this assault rifle is 500 meter and the weight is less than 4 kg. DRDO launches assault rifle Ugram for Indian Army. You can see in the picture. Who is Maharashtra's first woman Director General of Police? महाराष्ट्राच्या पहिल्या महिला संचालिका, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण आहेत? ॲन्सर इज रश्मी शुक्ला. रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या पहिल्या पोलीस महासंचालक बनल्या आहेत. IPS ऑफिसर रश्मी शुक्ला ऑफ द 1988 बॅच ऑन ट्यूसडे टूक चार्ज ॲज अ डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, DGP ऑफ महाराष्ट्र पोलीस. शी इज द फर्स्ट फिमेल टू होल्ड दिस ऑफिस. रश्मी शुक्ला ह्या 1988 बॅचच्या IPS अधिकारी आहेत. त्यांनी 4 जानेवारी रोजी महाराष्ट्राच्या पहिल्या पोलीस महासंचालक म्हणून पद स्वीकारले. ॲट लास्ट 10 जानेवारी इज सेलिब्रेटेड ॲज वर्ल्ड हिंदी डे. 10 जानेवारी हा दरवर्षी जागतिक हिंदी दिवस किंवा विश्व हिंदी दिवस म्हणून आपण साजरा करतो. इट मार्क्स द डे व्हेन हिंदी वॉज फर्स्ट स्पोकन इन युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली इन 1949. हा दिवस आपण साजरा करतो कारण त्या दिवशी संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये 1949 पहिल्यांदा हिंदीमध्ये बोलण्यात आले होते. वर्ल्ड हिंदी डे इज सेलिब्रेटेड ऑन January 10 एव्हरी इयर, whereas हिंदी दिवस इज सेलिब्रेटेड ऑन September 14. जागतिक हिंदी दिवस आपण
दरवर्षी 10 जानेवारीला साजरा करतो. तर जो राष्ट्रीय हिंदी दिवस आहे किंवा ज्याला आपण हिंदी दिवस म्हणतो तो 10 सप्टेंबरला साजरा करतो. थँक्यू व्हेरी मच.